एव्हरीवन, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, मी सकाळी सकाळी उठूनच शूट करते आज, कारण कालचा व्लॉग अपलोड आज झाला. तर मग आजचा व्लॉग मी संध्याकाळपर्यंत जरी अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, म्हणजे आज दाखवायची होती तुम्हाला. हे बघा, ध्रुवीनला त्याच्या पप्पांनी फक्त 4 वेळा शिकवलंय की उतरायचं कसं बेडवरून. तो आपोआप उतरून जातो. तुम्हाला एक धमाल अजून परत दाखवते बरं का. तुम्हाला असं वाटत असेल की नाही व्यवस्थित त्याला झोपवलं आणि मग तो उतरला, तशातलं काही नाही. त्याला फक्त 2-1 वेळा तो इथे बसून राहिला होता. कसं झालं, आम्ही झोपलेलो होतो बऱ्याच वेळा. काय होतं, आम्ही झोपेत होतो सकाळी पहाटे आणि तो असा पाय टाकून ना इथं बसून गेला होता. आम्हाला थोडं धडधड व्हायला लागली की अरे यार, हा उठून आता उतरायला लागून गेलाय. तर मग काय करायचं, तर त्याच्या पप्पांनी फक्त त्याला 4 वेळेस शिकवलं की बेटा ध्रुवीन असं उतरायचं असतं, की बेटा ध्रुवीन असं उतरायचं असतं. आणि हे बघा, आता हा बेडवर मी परत त्याला टाकलेलं आहे, चढवलं आहे. तर बघा, थोडा वेळ हे करेल, खेळेल, आणि त्याला उतरायचं असेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते कसा उतरतो लगेच. ध्रुवीन, शेट 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 शेट. हा थोडासा पसारा इग्नोर करा, हा रात्रीचा पसारा होऊन जातो, कारण की ध्रुवीनला सांभाळण्यामध्ये बाकीच्या वस्तू इकडं तिकडं असतात, ते तुम्ही समजू शकता. तर बघा, आता तिथे मस्ती चालू होऊन गेली. याला उतरायचं होतं बरं का, पण आता उतरत नाही. तर कॅमेरा चालू आहे ना, तर लगेच काय करणार नाही. आपण जे बोललो ना ते कॅमेऱ्यासमोर कधीच करणार नाही. तर ते ठीक आहे, असू द्या. मी दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवते की हे बघा, हे जे MIचं बोर्ड जे घेतलेलं होतं रेडमीचं, हे बघा आता तो उतरेल. हा बघा, तो बघून घेतो कुठं जागा आहे, इकडं आहे का तिकडं आहे, आणि बरोबर पाय इकडं जागा आहे की तिकडं बघून घेतो आणि बरोबर पाय टाकतो, आणि बघा बरोबर घसरत घसरत जातो आणि उतरतो. हे बघा, गुड बाय, गुड गुड गुड. बघितलं ना मूल. तर त्याच्या मागे मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मुलांना आपण जे शिकवतो ना, आणि पूर्ण मनाने जे शिकवतो आणि 2-3 वेळेस प्रॅक्टिस करून देतो त्यांचं सतत लक्षात राहतं, कारण की ते सतत प्रॅक्टिस ती करतच राहतात ना, मग त्याने ते विसरत नाही. आता हे उतरायचं जसं त्याला शिकवलंय त्या दिवसापासून तो फक्त उतरतो. बेडवर चढवलं की फक्त उतरतो, त्याला काहीच करायचं नसतं खाली, तरी पण त्याला उतरायचं असतं. तर असं म्हणजे मुलांना जे आपण शिकवलं ना, आता त्याच्यापासून कसं टेन्शन नाही, जेव्हा आम्ही झोपलेला पण असतो तो उतरून शकतो किंवा उतरून जातो, तो बऱ्याच वेळा उतरून जातो. लक्ष तसं राहतच, पण कधीतरी अचानक वेळ अशी पण येऊन जाते की तो मग उतरला तर, किंवा त्याला नसता आलं, मग जर तो बेडवरून खाली पडला असता तर. ह्या सगळ्या टेन्शन पासून दूर झालं, कारण की त्याला आता जमतं ना की इथून आता डायरेक्ट अंग टाकायचं नाहीये, असं सरकत सरकत पाय लागले की आपण उतरायचं. तर असं त्याच्या पप्पांनी व्यवस्थित शिकवलं. आणि खरंच तुम्हाला फक्त एक आयडिया देईल, एक मिनिट. आता सगळ्यांना फक्त मी एक आयडिया देईल की आपल्याला वाटतं की लहान आहे, त्यांना काय कळतं, त्यांना काय शिकवून अर्थ, किंवा त्यांना कशाला हे वायफळ गोष्टी आपण करवायच्या. आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, किंवा आपण करू शकतो ते, त्याला उतरवू शकतो. किती वेळा उतरवणार आपण, त्याच्या एनर्जी पुढे आपली काहीच एनर्जी नाहीये. म्हणून सांगते की असं कधीच विचार नका करू की त्याला काय समजेल, त्याला काय येणार की नाही. आपला शिकवा, मनापासून तुम्ही प्रयत्न करा, त्याला नक्की येतं. त्याला काही पण शिकवलं ना, तो 4-5 वेळा शिकवलं ना, तो बरोबर शिकतो. आता रोज त्याचे पप्पा काय करतात की त्याला पेपर पण वाचवतात, की असंच त्याला काही समजत नाही, चित्र दाखवता, पण बघ बेटा पेपर. आता तो 2 दिवसापासून स्वतः पेपर घेतो आणि असा चिडफाड करतो, रिकामा गोष्टी करतो. असं नाही की तो वाचेल, त्याला काही येत नाही, पण त्याला एक सवय झाली ती शरीराला की बॉडीला, की अच्छा पप्पा पेपर वाचतात, त्याच्यात काहीतरी चित्रे असतात, असं छान छान गोष्टी. आता हे बघा, इथे जरी बसलेला आहे तो, तरी त्याला उतरायचं आहे आणि उतरायसाठी प्रयत्न करतोय. जमतं पोरांना, आणि आपण विचार करायचा नाही की त्यांना येईल का, ते करतील का. तर म्हणून मी म्हणजे हा व्हिडिओ विशेष ह्यासाठी बनवलाय की जे पोरांना असं लाईटली घेता, की इग्नोर करवता, की नको बाबा कशाला याला शिकवायचं, याला काय जमणार आहे, काय समजतं, एवढं स्वतः आहे. पण हा विचार न करता, समजो नको समजो, आपण आपलं कर्तव्य करायचं, ते बरोबर करतात. आणि खरंच आजकालची मुलं फार हुशार झालीत. आपलं जनरेशन गेलं की आपल्याला काय कळत नसेल त्यावेळेस, पण आजकाल खूप हुशार झालीत. आता त्याला एक एक्झाम्पल तुम्हाला परत देते. आता हा जो MIचा रेडमीचा बोर्ड आहे, तो माझ्यासाठी होता, असं क्विकली काहीतरी लिहिण्यासाठी. तर मी आज त्याला काढला, आणि कारण की तो पेन आणि पेपर घेऊन तो लिहितो ना पेपरवर, म्हटलं तर पेनचं नको, कारण की पेन उगाच अंगावर पण चालून जातो
हो आता त्याला उतरायचंय म्हणून पण मी आळवते आता. पण बघा हा जो बोर्ड आहे ना त्याला जरी हो ना बेटा, हे बघ 1 2 इंटरेस्ट बघा हा 3 4. मान्य आहे मला माहिती आहे की त्याला हे काहीच समजत नाहीये हे लिहिलेलं, परंतु त्याला इंटरेस्ट वाटतोय ना. हे बघा आता इकडं हा फ्लावर चिले बघा कसं काढलं त्यांनी. तर त्याच्यानंतर बटरफ्लाय म्हणजे मला म्हणायचं काय आहे, त्याला जरी जमत नाही पुन्हा उतरतो. हे बघा ह्या व्हिडिओच्या मागचं रिझन मग तुम्हाला एक दाखवायचं होतं की मुलांना आपण जे शिकवलं ना ते नक्की करतात, आणि आपण परत परत करत राहिलं ना प्रयत्न किंवा त्यांच्यासमोर आपण गुड हॅबिट्स ठेवल्या, जसं की पेपर वाचायचं, काहीतरी लिहायचं. आता रोज तो बघतो की मी काहीतरी लिहिते वही पेनवर, तर त्याला आवडतं आणि तो पेन घेतो, वही घेतो. त्याच्यासाठी मग आता हे काढलं मी त्याच्यासाठी. तर बघू म्हटलं याला आवडतं की नाही. त्याला प्रचंड आवडलं, त्याला बटरफ्लाय काढून दिला तर त्याला म्हणजे इंटरेस्ट वाटतो मुलांना की अच्छा हे असं पण आहे का, तसं पण आहे का. 10 गोष्टी बघण्यात त्याला इंटरेस्ट असतो. म्हणजे मी एवढंच सांगेन की खेळण्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर मी तुम्हाला हे पण दाखवते की ध्रुवीला कसं आम्ही शिकवतोय किंवा कसं आम्ही त्याला ट्रेनिंग देतोय जरा मोठं होण्याची किंवा समजदार होण्याची. त्याचबरोबर आता बघा इथे घुसून गेला आणि त्या पडद्याच्या आड्या त्या कपाटला आता तो ओपन करायचा प्रयत्न करतोय, कारण की मी करते ना त्या कपाट ओपन, त्याचे कपडे ठेवलेत. तर हे बघा पडद्याच्या आडेवर का आता तो हो हो. तर अशा पद्धतीने मुलांना छान पद्धतीने काहीतरी ऍक्टिव्हिटी शिकवल्या तर खरंच ते शिकतात. तर चला मग आता मी उठली पटकन. सकाळी सकाळीच याची एनर्जी बूस्ट तुम्ही बघितलं असेल, सकाळी त्याचं फास्ट एनर्जी राहते. तर आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. त्याची आंघोळ झालेली आहे, कारण की त्याला उठल्याबरोबर मी पहिले आंघोळ करून घेतली. आज त्याला 2 दिवस झाले सर्दीची आंघोळ नव्हती केली, तर म्हणून तुम्ही बघू शकता आमचे पंडितजी रेडी आहेत. सकाळचं एनर्जी बूस्टर आहे बघा. सकाळी उठल्यापासून एवढी फास्ट एनर्जी असते ना याच्यात. ध्रुवीन हॅलो बेबी. इकडे ध्रुवींचा नाश्ता आणलेला आहे मी वरती. आज मी त्याला गोड शिरा बनवला आहे, कारण की त्याने 2-3 दिवस झाले गोड खाल्लं नाही. अंडे खात होतो सकाळी नाश्त्याला, पण आज त्याला गोड देऊ म्हटलं. त्याला टेस्टी वाटतं गोड, आणि सर्दी ना मग त्याला आवडत नाही दुसरं काही, तर म्हटलं याला गोड आवडेल. तर आता ते आवडतं त्याला गोड म्हणून तो थोडासा नाश्ता करतोय. हा थोडा नाश्ता करवते त्याचा, मी पण नाश्ता करते मग तुमच्याशी बोलते. आत्ता दुपारचे 12:30 झालेत आणि ध्रुवीन झोपलाय निवांत. बाहेर प्रचंड ऊन आहे, कारण की आता खूप उन्हाच्या झळा लागायला लागल्या, त्यामुळे थोडा AC लावते. AC ने कसं थोडं थंड वाटतं आणि ध्रुवीला फार गरम होतं, त्यामुळे त्याला थोडं थंडाव्यात निवांत झोप येते. तर तुम्हाला दिसतेलच की हा बघा किती निवांत झोपलाय इकडं. तोपर्यंत मी माझी रूम वगैरे आवरते आणि जेवणाचं करून घेते. बाळ झोपल्यावर आईचं कसे आपले काम आवरून घ्यायचे असतात. ही खाली चादर टाकलेली असते, कारण की तो पडला वगैरे त्याला लागायला नको, कारण की तो आता झोक्यातून निघायचा प्रयत्नही करतो. तर इकडं माझी रूम क्लीन झालेली आहे, सगळं बाकीचं आवरून घेतलं आहे आणि बाकीचं आता आवरून घेते. चला मग अशा छानशा व्लॉगमध्ये पुन्हा भेटू उद्या. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, आणि आमचे व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा. बाय बाय, काळजी घ्या.